का रे? काय झालंय? तू कुणाची तरी काळजी करतोयस. बोल, कोण आहे ती? आजी ती तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे. डोळे नाही उघडत आहे ती. हे बघ मुला, आयुष्याची दोरी काय आपल्या हातात नसते, पण आपल्या मनात श्रद्धा असेल आणि आपण खूप मनापासून देवाची प्रार्थना केली तर देव घेतलेले श्वास सुद्धा परत देतो. आजी तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही यार. हे बघ बाळा, सावित्रीने पण आपल्या नवऱ्याचे सत्यवानाचे प्राण यमदेवतेकडून भांडून परत आणलेले आहेत. आजच्या दिवशी प्रत्येक स्त्री वटपौर्णिमा करते आणि आपल्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. आजी एक प्रश्न विचारू का? आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्याची प्रार्थना फक्त स्त्रियांनीच करायची असते का? कसं आहे ना बाळा, ज्याची आपल्या जोडीदारावर प्रेम आहे तो कोणीही आपल्या जोडीदाराचे आयुष्य वाढावे म्हणून हे व्रत करू शकतो, अगदी तूही. खरंच आजी, ही पूजा केल्याने माझी पारू जर मला परत मिळणार असेल तर मला पण करायची ही पूजा. बाळा, तुझं खूपच प्रेम दिसते रे तिच्यावर. तू नक्की हे व्रत कर. चल, मी तुला सांगते कसं करायचं ते. बूट काढ. हां चल. तुझ्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्यासाठी तू देवाकडे मनोभावे प्रार्थना कर. पूर्ण श्रद्धेने ही पूजा कर. तुझं देव नक्की ऐकेल. आता उठ आणि वडाला 7 फेऱ्या मार. काय दामिनी? वहिनी ऐका ना, मी ना पटकन पुढे होते. मला ना कधी एकदा पूजा करेन आणि घरी जाऊन जेवेन असं झालंय. मला खूप भूक लागली. तुम्ही पाठवून या. हा जा. जरा 1 मिनिट पकडता का प्लीज? काय ना, मला माझ्या मंगळसूत्राचं फारच ओझं झालंय हो. बघा ना, आमचे हे जरा हौशीच आहेत ना, ते ना मी नको 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 म्हणत असताना सुद्धा असं नवनवीन दागिने देतच असतात प्रत्येक सणाला. हे पण आता नवीनच केलंय त्यांनी. 1 तोळ्याचं आहे. चांगले 4-5 लाखाचं असेल हो. मी म्हणत होते नको कशाला नको कशाला, घे म्हणून पाठीच लागले. छान आहे ना? द्या आता. आता आपण एक काम करूया, पटकन पूज.
सगळं घेतलंयस ना बघ एकदा? हो आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजेचं सगळं साहित्य घेतलंय मी, पण पूजा कशी करतात मला माहित नाही. लग्नानंतर माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे ना, तुम्ही प्लीज मला सांगाल का? सांगणार. हे बघ, पारू बाळा, पारू बाळा, तुला एक सांगू का ग? तू अशी झोपून राहिलीस ना, सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय बाळा. आदित्य बाबांची अवस्था तर बघवत नाहीये ग मला. अरे बाळा, तू कायम दुसऱ्यांचाच विचार केला सगळं. हॅलो, तू कायम ना दुसऱ्यांचाच विचार करत आलीस, स्वतःचा कधीच विचार केला नाहीस. फक्त किर्लोस्कर घराण्याचा विचार करत आलीस. अरे बाळा, अगं तुझ्यासाठी अख्खं किर्लोस्कर कुटुंब दुःखात आहे अगं. आता वाटत नाहीये तुला माया त्यांच्याबद्दल? सांग ना ग बाळा, नाही वाटत आहे का माया तुला? उठ ना ग बाळा. हे माझ्या राजा, उठ ना ग. कर बाळा, उठ ना ग. नाही बघवत आहे ग मला. आदित्य वटपौर्णिमेचं व्रत करतोय. कोणासाठी? पारूसाठी करतोय का? तिच्यासाठीच असणार. मी एक काम करते आणि पटकन वहिनींना जाऊन सांगते. नाही नको, त्यांना मी सांगितलं तर मलाच कानाखाली मारतील. या बायकांसमोर माझीच फजिती होईल. मी एक काम करते, वहिनींनाच इथे घेऊन येते आणि त्यांना दाखवते. ऐका ना, मी 5 मिनिटात आले, तुम्ही वा पुढे. वहिनी, 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 दामिनी, तुला एवढी भूक लागली की तू फक्त वडाचं झाड बघून आलीस, पूजा केलीच नाहीस का? नाही 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 वहिनी, मी पूजा केली नाही. उलट तिथे जे बघितलं ना, त्यांनी माझी भूकच मेली. तुम्ही पण चला, तुमची पण भूक मरेल कायमची. दामिनी, हे बघ, पारू आजारी असल्यामुळे मी ऑलरेडी टेन्शन मध्ये. त्यात तुझे मूर्खासारखे चाळे नकोयत मला. वहिनी, मी जे बघितलंय ना ते पारू बद्दलच आहे. काय आहे, आपला आदित्य ना, तो तिकडे असं वडाला फेऱ्या मारत होता. मला वाटतं आपल्या लाडक्या पारूसाठीच मारत असणार. दामिनी, मूर्खासारखं काय बोलतेस? भुकेने तुला काही सुधरत नाहीये का? आदित्य तिकडे हॉस्पिटलमध्ये बसलाय. तो कशाला येईल इकडे वडाची पूजा करायला? मला माहिती होतं तुम्ही ना सतत मलाच खोटं ठरवता हो. पण आता मी फक्त तोंडाने बोलत नाहीये. या माझ्या मोठ्या 2 डोळ्यांनी मी बघितलंय. मी सांगतेय ना तुम्हाला, तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुमच्या 2 डोळ्यांनी बघा, मग तुमचा विश्वास बसेल. चला चला चल. या इथेच आहे आदित्य, या ना. दामिनी,
कुठे आहे आदित्य? आहे आहे इथेच होता. वहिनी तो ना फेऱ्या मारत असेल. इतक्यात येईल. काय झालं दामिनी? वहिनी मी खरं सांगते हो, आदित्यला मी इथेच बघितलं होतं. असं फेऱ्या मारत होता. अरे 4 चौघींमध्ये तू आहेस म्हणून वाचलीयस, पण जरा अति होतंय आता. जाऊ दे ना वहिनी, आपण पूजा करायला आलोय ना, पूजा करून घेऊया. आदित्य बाबा, बघा ना आपल्या पारूला काय झालं ते. हो, उठतच नाहीये ती. थांब बाळा, इथे दोऱ्या लाव. हा सवासणींचा सण आहे, पण आज तू ही पूजा करून हे सिद्ध केलंयस की जोडीदारावरचं प्रेम असल्यावर नवरा काय आणि बायको काय, कोणीही मनोभावे हे व्रत करू शकतो. हे बघ, या पुढीत कुंकू आहे. हे कुंकू नेऊन तुझ्या बायकोच्या कपाळावर लाव. देव तुझी मनोकामना नक्की पूर्ण करेल. थँक्यू सो मच आजी. येतो मी. सावित्री आत्या, आता आपली पारू नक्की उठणार. उठावंच लागणार आहे. ससाची मी तिला जाऊ नाही देणार. सावित्री आत्या, तिची बोटं हल्ली. तू बघितलं आता? मी बघितलं. पारू, पारू,
डॉक्टर तिने आता बोटांची मुवमेंट केली. शरीरात इतकं विष भिडल्यानंतर पण पेशंटचं वाचणं इम्पॉसिबल असतं. बट ओव्हरऑल पॅरामीटर्स चेक करता खूप इम्प्रूव्हमेंट्स आहेत. आजच्या दिवस आपण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवू आणि उद्या डिस्चार्ज देऊ. सविता येत्या मी आलोच. खूप खूप आभारी आहे मी देवा तुझं. माझी पारू मला परत दिलीस तू. मी खूप आभारी आहे तुझा. Thank you so much. मानला बॉस तुला. यार खरंच तुझ्या प्रेमात केवढी ताकद आहे. जेव्हा डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते तेव्हा तुला तुझ्या प्रेमावर विश्वास होता. पारू मला एकट्याला सोडून जाऊच शकत नाही हा विश्वासच वर्क झाला ना. तू वाचवलंस पारूला. प्रिया, चल गणे आपण तुझ्या घरून तुझे कपडे. एक मिनिट ऐक ना, तुझ्याकडे पांढरी साडी आहे का? नाही नाही नाही, मला माहिती आहे तुला सुद्धा लागेल. एक्स्ट्रा आहे का? हे काय झालं, मी ऑनलाईन खूप बघते ग, पण मला हवी अशी साडी मिळतच नाहीये. मला ना अशी सिल्कची आणि प्लेन मनासारखी साडी हवी आहे. काय झालं, तुला काही न कळल्यासारखं अशी का बघतेस तू? अगं आता बघ ना, पारूचं काही खरं नाही वाटत. हे बघ, काही वाईट साईड झालं, काही घडलं तर आपल्याकडे पांढरी साडी तयार पाहिजे ना. आपल्याकडे मोठे मोठे पत्रकार येणार, मोठी मोठी माणसं येणार, त्यांच्या समोर मला छान रेडी व्हायला पाहिजे म्हणून. आणि दामिनी काकू, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? गणित, हे बघ, तू अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. काही होणार नाहीये पारूला. आम्ही सगळे आहोत ना तिच्यासोबत. तू अजिबात रडू नको, काही होणार नाही. हॅलो, काय खरंच? हो, तुम्ही प्लीज लवकर या. हा गणी, मला पारूला शुद्ध आलीये. तुझी तायडी लवकरच घरी येणार आहे. आता नको रडू. चल चल, आपण लवकर फ्रेश होऊया. ये. शी बाबा, यावेळी पण पत्रकारांसमोर मिरवायचा चान्स गेलाच माझा. ग्लिसरीन सुद्धा आणून ठेवलं होतं मी, फक्त पांढरी साडी नव्हती.